मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगायला सुरुवात करत आहे। श्रोते हो, दैनिक फलादेश ऐकण्याच्या आधी कृपया आपण पाहूया आजचे नक्षत्र स्थिती। आज सोमवार असून उत्तर भाद्रपदाचे नक्षत्र आहे आणि चंद्र मीन राशीत आहे। आज चंद्र मीन राशीत असल्याने आज आपण मीन राशीपासून सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आज सोमवार आणि उत्तर भाद्रपदा यांच्या अनुषंगाने गदा नावाचा योग होतो। याचे फल हानी, क्षय, नुकसान असे आहे। याचाच अर्थ श्रोते हो, आज आपण जे काही कार्य करणार आहोत ते सावधानतेने, संयमाने आणि व्यवस्थित जर केल्यास आपले हानी, नुकसान हे कमी होऊ शकते। तर बघूया आज मीन राशीपासून दैनिक फलादेश। मीन रास, आज आपल्याला आळस झटकून काम करावे लागेल। आपण शेअर बाजार, इन्शुरन्स इत्यादी क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर आपल्याला फायदा निश्चित चांगला होईल। आज संतते संदर्भात ठोस निर्णय घेण्याचा दिवस आहे। याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या। आज आपण दत्तगुरूंचे स्मरण करा तथा गणपती मंत्र म्हणा, दिवस चांगला जाईल। मेषरास, आपला देखील शेअर मार्केट, इन्शुरन्स इत्यादीशी संबंधित काही व्यवसाय असेल तर आपल्याला फायदा चांगला होण्याची शक्यता आहे। वडिलोपार्जित इस्टेटीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता असून त्यातून आपला फायदा निश्चित होईल। घरात वातावरण आनंदाचे राहील। जोडीदार, भागीदार आपल्यावर खुश असेल। आज आपण आध्यात्मिक क्षेत्रात थोडंसं काम करणार आहात। आपल्याला अध्यात्माची ओढ लागणार आहे। आज महत्वाचं म्हणजे कदाचित गुरु आपल्या घरी चालत येईल। आपण तयारीत राहा, दत्तगुरूंचे स्मरण करा, दिवस चांगला राहील। वृषभ रास, आज नोकरीत दिवस चांगला जाईल। वातावरण उत्साही असेल। मात्र व्यवसायात भागीदाराबरोबर लेखी व्यवहार करू नका। आधी केलेले कागदपत्रे व्यवस्थित तपासा। जोडीदार आपल्याशी भांडण्याचा संभव आहे। कुरबुरी वाढतील। आपण संयम बाळगा। सावधानता हीच हुशारी हे सूत्र जरूर बाळगा। आज आपल्यापेक्षा गरिबांना, छोट्या लोकांना मदत करा, फायदा होईल। आज शनी महाराजांचे दर्शन आवर्जून करा। मिथुन रास, आज आवक चांगली असेल। जोडीदार, भागीदारासमवेत सहभोजनाचा आस्वाद घ्याल, फायदा होईल। संततीच्या व्यवसाय, नोकरीचा जर काही प्रश्न असेल तर तो आज निकाली निघेल, तो मार्गी लागेल, आपल्याला दिशा दिसेल। आपला व्यवसाय असेल तर सावधतेने काम करा। आज मात्र आपण आळस करू नका। आज लक्ष्मीनारायणाचे दर्शन घ्या, दिवस चांगला जाईल। कर्क रास, आजचा दिवस आपल्यासाठी चांगला। बऱ्याच दिवसापासून हुकत असलेली संधी आज आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे। सावधानता बाळगा, संधीचा फायदा घ्या। संतती संदर्भात शुभ वार्ता, दिवस चांगला जाईल। सिंह रास, आज थोडी अध्यात्माची गोडी वाढेल। गाय वासरांना खाऊ घाला। अर्थार्जन व्यवस्थित होईल। घरात कुरबुरी होणार नाही याची खबरदारी घ्या। घराचा व्यवहार करणार असल्यास शांत डोक्याने व्यवहार करा। आज आपल्याला मरगळ झटकून काम करावे लागेल। गणपतीचे घरात दर्शन घ्या। त्याला लाल फूल वाहा। लाल फूल नसल्यास कुंकू वाहा, दिवस चांगला जाईल। कन्या रास, आज जोडीदार, भागीदार आपल्याशी भुनभुन करणार आहे। कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा सारखा पिच्छा करणार आहे। आपण त्रागा करू नये। आपल्या डोक्यात स्वस्थ विचार बाळगा, दिवस चांगला जाईल। शेअर बाजार शी संबंधित आपला व्यवसाय असेल तर आज मात्र धडाडीने निर्णय घ्या, पण डोके शांत ठेवू।
आज घरासंबंधी शुभ वार्ता. शनी महाराजांचे दर्शन घ्या. हितशत्रू आपोआप शांत होतील. दिवस चांगला जाईल. तुला रास. आजचा दिवस चांगला. सरकार आपल्यावर मेहरबान आहे. आर्थिक आवक चांगली होईल. बोलणे मात्र संयमाने करा. आज घरात थोडी साफसफाई करा. व्यवसाय उत्तम चालेल. आज शनी महाराजांचे पदस्पर्श करून व नंतर तैलाभिषेक करून आपण दर्शन घ्या. फायदा होईल. वृश्चिक रास. आज आपण स्वकर्तृत्वावर विश्वास दाखवा. दैव आपल्याला साथ देणार आहे. हितशत्रू कमजोर आहे. याचा फायदा घ्या. द्विधा मानसिकता सोडा. हुशारीने काम करा. जलाशयाच्या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या. फायदा निश्चित होईल. धनुरास. आज खर्चावर नियंत्रण ठेवा. आज ताकदीच्या मर्यादेबाहेर जाऊन काम करू नका. हितशत्रूंची चाल ओळखा. आज आध्यात्मिक वृत्ती धारण करा. निर्णय घेण्यास काहीसा वेळ लागेल किंवा तो वेळ लावा. आज शनी महाराजांचे दर्शन घ्या. दिवस चांगला जाईल. मकर रास. आज भावंडाचे प्रश्न आपल्याला हतबल करून सोडते. मानसिक स्वास्थ्य गमवाल. आर्थिक आवक कमी होईल. जोडीदार मात्र आपल्याला चांगली साथ देणार आहे. व्यवसायात दुपारनंतर प्रगती दिसेल. आज दुर्गा देवीचे दर्शन घ्या. स्वास्थ्यता लाभेल. कुंभ रास. आवक बेताची राहील. नोकरीत वातावरण मात्र चांगले. आज आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून कागदपत्रांशी व्यवहार करा. फायदा निश्चित होईल. आज जोडीदाराबरोबर देवीचे दर्शन अवश्य घ्या. इति शुभम भवतु. श्रोते हो, आतापर्यंत आपण जो फलादेशाचा अनुभव घेत आहात तो कसा वाटतो याबाबत आपण आपला अभिप्राय जरूर कळवा. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.